हॅलो फ्रेंड्स, ऑल राऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी चिकन मोमोजची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. मोमोज खाण्याची इच्छा झाली तर बनवली अगदी सोप्या पद्धतीने आणि तीही एकदम टेस्टी. मोमोजसाठी लागणारी लाल चटणी मी इथे तयार केलेली आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता मी आता लगेचच मोमोज तयार करायला घेत आहे. मी इथे एक वाटी गव्हाचे आणि मैद्याचे पीठ मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये फक्त मी मीठ घालणार आहे, तेल नाही घालणार आहे. आता मी हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. जास्त सैलसरही नाही आणि घट्टही नाही. आता मी इथे तेल लावून 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहे. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता मी इथे बारीक केलेले खिमासारखे चिकन नाही वापरणार आहे. मी आता इथे बोनलेस चिकन कढईमध्ये वाफवून घेणार आहे. हे चिकन मी मीठ मिरची लावून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलेले होते. आता हे 10 मिनटं वाफून झालेले आहे. थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मी हे मिक्सरला वाटताना थोडंसं असं जाडसरच वाटण करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यानंतर 2 हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कांदा पात आणि कोथिंबीर घालणार आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट घालूया, कारण हिरवी मिरची घातलेली आहे. अर्धा चमचा हळद घालूया आणि मीठही चवीनुसार घालूया, कारण मी शिजवतानाही चिकन मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर घालूया. हातानेच आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपले कणिकही इथे मऊसर झालेले आहे. मी आता इथे बारीक बारीक असे गोळे करून घेणार आहे. ह्या गोळ्यांना आपण असं पीठ लावून घेऊया, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही. आता मी इथे पुरीसारखे बारीक बारीक पुऱ्या लाटून घेणार आहे. पुरी लाटताना आपण जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही करायची. अशा मध्यम आकाराच्या करायच्या आहे. अशा प्रकारे मी आता इथे सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. आपण जेव्हा हे चिकनचं स्टफिंग बनवलं होतं, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं होतं. ते दाखवायचं माझ्याकडून राहून गेलं होतं. आता मी इथे असे पारीमध्ये हे सारण असं घालून घेऊया आणि एक बाजूने आपण मोदकला जसं पारी करून घेतो असं बारीक बारीक प्लेटा करून घेऊया आणि दुसरी बाजू जी आहे ती अशी आपण चिटकून घेऊया, म्हणजे मोमोजचा आकार तयार होईल. अशा प्रकारे आता मी दुसराही मोमोज तयार करून घेत आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे आता मी हे सर्व मोमोज तयार करून घेत आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरीच मोमोज तयार करू शकतो, अगदी सोप्या पद्धतीने. एकदम टेस्टीही लागतात. आता मी इथे कढईमध्ये पाणी घेतलेले होते. त्यामध्ये स्टँड ठेवलेलं होतं आणि वरून अशी जाळी ठेवलेली होती. त्या जाळीला मी तेल लावून घेतलेले आहे. आता त्यावर मी हे मोमोज ठेवणार आहे. आता हे मोमोज आपण 10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. आपण इथे चिकन वाफवून घेतलेले होते 10 मिनिटासाठी, त्यामुळे आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. मी आता ही पहिली बॅच करून घेतलेली आहे. गरम पाणी करायला ठेवलेले होते. त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, आलं लसूण, 3-4 काजू, 3 काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. 5 मिनिटं मी आता हे उकळवून घेणार आहे. थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठही घालून घेऊया. आपली लाल चटणी इथे तयार झालेली आहे. मी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे. ही चटणी खूप टेस्टी लागते मोमोज बरोबर. आता इथे आपले मोमोज पण तयार झालेले आहे. आता मी इथे ब्रशने खरं तर तेल लावायचं असतं, परंतु मी आता इथे असं बोटाने तेल लावणार आहे. त्यामुळे आपले मोमोज एकदम चमकदार दिसतात. आता मी हे सगळे मोमोज एका प्लेटमध्ये काढून घेत आहे.
आपले मोमोज सगळे तयार झालेले आहे. त्यासोबत ही लाल चटणीही तयार आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. आता मी इथे एक तुम्हाला मोमोज असं तोडून दाखवत आहे. बघा किती छान सॉफ्ट झालेला आहे.